संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली आहे. विखेंचा संजय राऊत यांना टोला. महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अजित पवार गट नाराज असल्याची जोरदार चर्चा. अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मात्र महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन जगताप हे इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यानंतर अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली. राऊत यांच्यावर आता स्वतःच्याच पक्षालाच श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांच्या विधानाकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, त्यांनी आधी स्वतःच्या पक्षालाच श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली, असा जहरी टोला विखे पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की नगर शहरातील राजकीय मी स्वतः आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. ते कुठलीही वेगळी भूमिका घेणार नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. इतर कोणतेही आरक्षण काढून मराठा समाजाला देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कोणत्याही समाजानं गैरसमज करून घेऊ नये, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. महायुतीच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला असला तरी अजित पवार गटाच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आता रंगू लागली. भाजपानं मला मोठी संधी दिली, या संधीचं नक्कीच सोनं करेन, प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानत प्रतिक्रिया दिली. भाजपानं मला मोठी संधी दिली, या संधीचं नक्कीच मी सोनं करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट करत राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान चर्चा झाली होती, त्यानंतर कोणताही संपर्क किंवा चर्चाही झालेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. संजय राऊतच्या फार लक्ष देण्याची गरज नाही. संजय राऊतने आपला स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाहिजे. ही स्थिती तुमचं त्यांनी करायला. शहरात राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतलाय. नाही, काय वेगळी भूमिका नाही आहे. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा या उमेदवारी निश्चित करतात, ते सुद्धा सहभागी आहेत. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालं. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरात घेणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीसंदर्भात 80 लाख जे लाडकी देण्यात आलेला आहे, कसं बघता? कारण केवायसीचं जे प्रस्ताव आहे तो देखील सादर करण्याची काय सूचना नाही. केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या जातात. ज्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे, त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळलं जाणार आहे की ज्यांना सरकारी नोकरी आहे, त्यांना सरकारचे पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केले. जे खरं लाभार्थी आहेत ते वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकार. सुरुवातीला